नमस्कार, मी राज वैशंपाळ. दादा, आपण अष्टविनायक बँकेच्या पतसंस्थेच्या सदस्यासाठी आलेला आहात. बँकेबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत या पतसंस्थेने काय बदल करायला पाहिजे अपेक्षित? नाही, पतपेढीबद्दल मी एवढंच सांगेन की त्यांचा ऑडिट रिपोर्ट जो मी काही पाहिला आणि ज्या पद्धतीनं आता पतसंस्थेची सर्वसाधारण सभा ज्या पद्धतीनं चालतीये त्या पद्धतीनं सभासदांचा संचालकांवरती, अध्यक्षांवरती असलेला विश्वास आणि हा विश्वास कशातून आलेला आहे तर हा आर्थिक शिस्तीतून आलेला आहे. आर्थिक व्यवहार जे चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत, ज्या पद्धतीनं दर्जा मिळालेला आहे, ज्या पद्धतीने डिपॉझिटर चांगले डिपॉझिट या ठिकाणी ठेवतात आणि लोनर सुद्धा चांगलं लोन घेऊन या ठिकाणी व्यवस्थित इथे परतफेड करतायत, त्या पद्धतीने पतफेडी चांगली चाललेली आहे आणि पतफेडीला शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या. आता आजची बैठक ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि जास्तीत जास्त संचालक आणि आपले सगळे सभासद या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आपले हे कुटुंब आहे, पतसंस्था म्हणजे कुटुंब आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि तशा प्रकारचा आपला पतसंस्थेचा कारभार चालू आहे. हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, कारण आमचा कारभार जो आहे तो पारदर्शक आहे आणि सर्व जे सभासद आहेत, कर्जदार आहेत, यांच्याशी आमचे अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. अगदी एकदम घरातल्या माणसासारखे आम्ही त्यांच्याशी वागतो. त्यामुळे संस्थेकडे ते आपले घरातली एक संस्था आहे अशा प्रकारे पाहतात, म्हणून संस्था वाढते.